नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाळामध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज घेऊन आलेली आहे मी एक नवीन रेसिपी। तर आज आपण बनवूया कलेजी ग्रेव्ही मसाला। तर मी इथे पाव किलो कलेजी घेतलेली आहे, बारीक कांदा सुद्धा चिरून घेतलेला आहे आणि बारीक टोमॅटो सुद्धा चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर सुद्धा चिरून घेतलेली आहे। तर आता ही कलेजी मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। तर इथे मी 2 पाण्याने स्वच्छ कलेजी धुवून घेतलेली आहे। चला तर आता आपण कलेजी फ्राय बनवायला सुरुवात करूया। तर मी इथे गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये 2 बुटलं तेल टाकून घेणार आहे। तेल इथे चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये मी 1 चम्मच जिरं टाकून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं जिरं चांगल्या प्रकारे तळतळत आलेलं आहे। आणि आता यामध्ये मी लगेच बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकून घेणार आहे आणि आता तेलामध्ये मी कांदा चांगल्या प्रकारे परतून सुद्धा घेत आहे। आणि हा कांदा मी आता 2 मिनिट चांगल्या प्रकारे शिजून सुद्धा देणार आहे। तर 2 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा व्यवस्थितपणे शिजून झालेला आहे। आणि आता यामध्ये मी 1 चम्मच आलं लसूण पेस्ट सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि आता हे आलं लसूण पेस्ट चांगल्या प्रकारे कांद्यामध्ये मिक्स सुद्धा करून घेत आहे। आणि आता यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेली आहे। 1 चम्मच धनेपूड टाकून घेतलेली आहे। 2 चम्मच तिखट टाकून घेत आहे। तुम्हाला हवं तितकं तुम्ही यामध्ये तिखट ऍड करू शकता। आणि 1 चम्मच मटन मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि हा मसाला मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। आणि इथे चवीपुरतं 1 चम्मच असं मीठ टाकून घेत आहे। आणि आता हा मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। आणि आता यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि आता हा मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। आपला मसाला व्यवस्थितपणे शिजण्यासाठी मी इथे अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हा मसाला मी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेत आहे। आणि आता हा मसाला मी 2 मिनिट लो फ्लेम वरती शिजू देणार आहे। तर 2 मिनिट झालेले आहे आपल्या मसाल्याला आणि तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला पूर्णपणे व्यवस्थित शिजून झालेला आहे आणि आपल्या मसाल्याला तेल सुद्धा छान प्रकारे सुटलेला आहे आणि वेगळाच असा कलर सुद्धा आलेला आहे। आणि आता यामध्ये मी कलेजी टाकून घेणार आहे आणि यामध्ये कलेजी चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे कलेजी आपली व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे। आणि आता ही कलेजी मी व्यवस्थितपणे 5 मिनिट चांगल्या प्रकारे शिजू देणार आहे। तर इथे 5 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपली कलेजी व्यवस्थित अशी थोड्या प्रमाणात शिजलेली सुद्धा आहे। आणि एकदा मी हे कलेजी चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स सुद्धा करून घेत आहे। आणि आता यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि आता यामध्ये मी हवं तितकं तुम्ही पाणी ऍड करू शकता। आता अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली ही कलेजी ग्रेव्ही मसाला तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि आता यामध्ये मी झाकण सुद्धा झाकून ठेवणार आहे। तर 7 मिनिट झालेले आहे आपल्या कलेजीला। तर तुम्ही बघू शकता इथे चांगल्या प्रकारे आपल्या भाजीला उकळी सुद्धा आलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी अशी छानपैकी तयार झालेली सुद्धा आहे। आणि आता यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकून घेणार आहे। चिमूटभर असा मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर इथे भाजीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा केलेली आहे। तर अशा प्रकारे आपली ही
कलेजी ग्रेव्ही मसाला तयार झालेली आहे। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि खायला खूपच छान लागते। विदर्भाचा खाद्य डमरू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।